नमस्कार मंडळी, आपण करतोय आज मस्त नाश्त्याचा प्रकार. तर त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतले. कच्चेच आहेत, त्याची साल काढून किसून घेते. किसल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 वेळा आणि पिळूनही घ्यायचे. आता आपल्याला पिळल्यानंतर त्याच्यात टाकायचे आहेत आवडीप्रमाणे मसाले. तर मी जिरे भाजून घेतलेत. जिऱ्याबरोबर मी काळी मिरी कुटून घेतली. काळी मिरी भाजलेली नाही आणि ते कुटून घेतले. आता मसाले म्हणजे हे कुटलेलं जिरं आणि काळी मिरी, लाल तिखट, हिंग, मीठ आणि ओवा. तर आता आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी कढीपत्तासुद्धा घालणार आहे त्याच्यात. तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीनं मसाले घालू शकता. तर ते मिक्स केल्यानंतर आपल्याला घालायचं आहे जेवढं बसतं आहे तेवढं तांदळाचं पीठ. फार घट्ट गोळा नाही मळायचा आणि पाणीही नाही टाकायचं, कारण त्याला पाणी आपोआप सुटलं जातं. तर गोळा मळून तयार झालेला आहे. आणि आता इकडं कढईमध्ये 2 ग्लास पाणी ओतले आणि एक वाटी ठेवली. वाटीत पण पाणी टाकले आणि बाकीच्या वाट्यांना मी तेल लावून घेतले. आणि आता हा थापलेला गोळा त्या वाटीला लावून घ्यायचा आहे. चिकटू नये म्हणून मी त्या वाट्यांना तेल लावून घेतले. तर चला, तिन्ही वाट्या मी अशा थापून घेते. पहा, अशा थापून घेतलेत आणि आपल्याला त्या चाळणीत ठेवून घ्यायचे आहेत आणि हे असे कढईवर उकडवायला ठेवून द्यायचे. हे झाकण लावायचे आणि आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिट उकडवून घ्यायचे. मी कुकरमध्येही ठेवले. कुकरला शिट्टी लावली तरी चालेल. एक शिट्टी झाल्यानंतर आपण कुकर खोलला तरी चालेल. तर आता अंडी फोडून घेतलेत. जशी पाहिजे तशी. तुम्हाला 1 टाकायचं असलं तर 1 टाकू शकता आणि 2 टाकायचे असले तरी 2 टाकू शकता. तर 7 ते 8 मिनिटानंतर मी झाकण उघडून ही अंडी टाकलेत आणि चवीप्रमाणे मीठ, कुटलेले जिरे आणि काळी मिरी आणि पुन्हा आपल्याला झाकण लावून 7 ते 8 मिनिट ठेवायचं आहे. तर हे पहा, मी 7 ते 8 मिनिट पुन्हा झाकण लावलेलं आहे आणि मी कुकरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने सर्व केले जसं कढईत केले. तर हे पहा, मी 7 ते 8 मिनिटांनी पुन्हा झाकण उघडलेलं आहे. म्हणजे 15 ते 16 मिनिट झालेत मला पूर्ण. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. खूप मस्त आपला नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही याच्यात भाज्यासुद्धा ॲड करता. जेव्हा आपण पिठाचा गोळा मळतो किंवा ह्याच्यावर पण तुम्ही ज्या आपण कच्च्या भाज्या खातो, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे टाकू शकता, काकडी. तर हे पहा, आपली वाटी मस्त निघाली. तेल लावल्यामुळे पटकन वाटी निघाली आणि खूप असा टेस्टी नाश्ता आहे आणि पौष्टिकसुद्धा म्हणायला हरकत नाही. तर एकदा नक्की करा आणि मला सांगा कसा झाला आहे. धन्यवाद.